खरंच इतक्या प्रकारचे जीव का बरं आहेत? सर्व प्राणीमित्रांना नाव ठेवण्याचं, त्याचं बारसं करण्याचं ॲडमचं काम. त्या कथेकरी यहूद्यांच्या कल्पनेपेक्षा कितीतरी किचकट होतं. आजवर 2 कोटी जीववस्तूंचं जीवशास्त्रीय बारसं झालं आहे आणि अजून ह्याच्या काही पट बाकी आहेत. 2 प्राणी हे एकाच जातीचे आहेत हे कसं ठरवलं जातं? नर मादी, त्यांच्या बीजपेशींचे मिलन आणि पुढे जनन असा मामला असेल तर काम सोपं आहे. ह्याला लैंगिक पुनरुत्पादन म्हणतात. ज्या प्रकरणाच्या नर-मादी मिलनातून संतती प्राप्त होते हे एकच जातीचे समजले जातात. यातही काही काठावरची धड ना इकडे धड ना तिकडे अशी मंडळी आहेत. घोडा आणि गाढव यांच्या संकरातून खेचर जन्माला येतं, पण ते वांझ असतं. म्हणूनच संकर शक्य असूनही घोडा आणि गाढव वेगवेगळ्या जातीतील समजले जातात. घोडे आणि कुत्रे मात्र सरळ 2 जातींची आहेत. ते मिलनाचा प्रयत्नही करत नाहीत आणि केलाच तर फलनिष्पत्ती शून्य असेल. अगदी वांझोटी संतती त्यांना होणार नाही. पण अल्सेशियन आणि लॅब्रेडॉर हे मात्र कुत्रेच आहेत. दोन्हींचा संकर संभव आहे, संतती संभव आहे. जीवशास्त्राने प्रत्येक जीवाला एक शास्त्रीय नाव दिलेलं आहे. हेच ते जीवशास्त्रीय बारसं. हे नाव 2 लॅटिन शब्दांचं मिळून बनलेलं असतं आणि छापताना तिरक्या टायपात छापलेलं असतं. तसा दंडक आहे. पहिला शब्द हा त्या जीवाची प्रजाती दर्शवतो आणि दुसरा जाती. त्या जाती हा प्रजातीला उपप्रकार आहे. म्हणजेच प्रजाती हा अनेक जातींचा समूह आहे. ह्यांची ही नावं अगम्य वाटली तरी अर्थवाही असतात. माणसाचं शास्त्रीय नाव आहे होमो सेपियन, माणूस हुशार. हत्तीला म्हणायचं हत्ती मोठा. ह्याच होमो एरेक्टस ह्या प्रजाती आहेत आणि ह्या जाती आहेत. वाघोबाला म्हणायचं पॅन्थेरा टायगर्स, सिंह आहे. पॅन्थेरा लेओ, बिबट्या आहे. पॅन्थेरा पेर्डस तर जग्वार आहे. पॅन्थेरा ओन्सा. आपल्या होमो या प्रजातीतली माणूस होमो सेपियन ही एकमेव जाती आज शिल्लक आहे. होमो इरेक्टस आणि होमो हॅबिलिस हे आपल्या प्रजातीचे, पण अन्य जातीचे जीव. एकेकाळी हे होते, आज नष्ट झाले आहेत. त्यांच्या अस्तित्वाचे पुरावे आपल्या जीवाश्मांच्या रूपात आढळतात. मानवसदृश अन्य जीवांचेही जीवाश्म सापडतात. हे तर होमो ह्या प्रजातीतही धरता येत नाहीत. त्यांची ऑस्ट्रेलोपिथेकस ही भिन्न प्रजात आहे. ऑस्ट्रेलोपिथिकस ह्या प्रजातीच्या आफ्रिकानस आणि अफ्रिकन्स या 2 जाती नावातल्या ऑस्ट्रेलियाचा सध्याच्या ऑस्ट्रेलिया देशाची
सुतराम संबंध नाहीये. येथे ऑस्ट्रेलिया म्हणजे दाक्षिणात्य ऑस्ट्रेलिया देशाच्या नावाचं मूळ हे आहे. अनेक ऑर्डरचा मिळून क्लास होतो. सर्वच सस्तन प्राणी हे मॅमेलिया ह्या क्लासचे आहेत. मूळ खोडाला काही फांद्या, या मूळ खोडाला काही फांद्या, त्या फांद्यांना आणखी काही फांद्या, त्यांना आणखी काही, अशी ही एखाद्या झाडासारखी रचना आहे. हे वंशवृक्ष आहे. हे सर्व सजीवांचा प्रत्येक फांदीच्या टोकाला एक जाती आहे. टोकापासून जाती, प्रजाती, फॅमिली, ऑर्डर, क्लास अशा फांद्यांवरून खाली आपण ह्या वृक्षाच्या खोडापाशी पोहोचतो. हे खोड म्हणजे पृथ्वीवरचे सर्व सजीव. डेरेदार वृक्षाला फांद्यांच्या फांद्या असतात. थोड्याशाच फाटाफुटीनंतर प्रचंड फांद्या तयार होतात. फांद्यांची रचना ही झपाट्याने वाढत जाते. उत्क्रांती हा असाच फांद्याफुटीचा खेळ आहे. डार्विनच्या ओरिजिन ऑफ स्पेसीस ह्या जगप्रसिद्ध पुस्तकात एकच चित्र होतं, फांद्या फुटलेलं झाड. त्याच्या नोंदवहीतही त्याने असंच चित्र काढलं होतं आणि वर लिहिलं होतं. मला असं वाटतं, काय म्हणायचं होतं त्याला, घरातल्या पोरांच्या गोंगाट्यामुळे त्याला लिहिता अचानक मध्येच थांबावं लागलं. का चित्रात जे दाखवलंय ते शब्दात कशाला लिहायचं असं त्याला वाटलं. आपल्याला आता कधीच कळणार नाही. दूर जाताना नव्या भाषा आणि जाती जन्मतात कशा. बॅबेलच्या मनोऱ्याची गोष्ट जरी खरी नसली तरी इतक्या विविध भाषा का आणि कशा, ह्यात शोध उद्योतक आहे. साधारण सारख्या प्राण्यांची जशी एक फॅमिली कल्पलेली आहे, तसंच साधारण सारख्या भाषांची मिळून एक साधारण सारख्या प्राण्यांची जशी एक फॅमिली कल्पलेली आहे, तसंच साधारण सारख्या भाषांची मिळून एक भाषिक फॅमिली निर्माण होते. हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती ह्या जशा भाषा भगिनी आहेत, तशाच स्पॅनिश, इटालियन, पोर्तुगीज, फ्रेंच ह्याही आहेत. ह्या युरोपीय भाषांना रोमन्स भाषा म्हटलं जातं. तो रोमन्स नाही रोमन लोकांच्या भाषेतून उगम पावलेल्या म्हणून ह्या रोमन्स भाषा. प्रेमाला ह्या भाषांमध्ये ती आमोते, या, ता, आमी, जे, ती, मी असे शब्द आहेत. प्राचीन लॅटिन अर्वाचीन स्पॅनिश अशा दोन्हीमध्ये ते आमो असा एकच शब्द आहे. केनिया, युगांडा अथवा टांझानियात प्रेमात पडाल तर स्वाहिली भाषेत म्हणाल नाकुपेंडा. मोझांबिक, झांबिया किंवा मालावीत. बालपणी मी मालावीतच होतो. निमकुकोंडा म्हणजे निस्सीम प्रेम. दक्षिण आफ्रिकेत बांटू डोळ्यांच्या भाषेत डिंझोकुडा, ग्नियाकुंडा किंवा झुलू भाषेत ग्नियाकुथंडा म्हणजे निरतिशय प्रेम. बांटूंची भाषा ही रोमन्स भाषेपेक्षा खूपच भिन्न आहे आणि ही दोन्ही भाकुले भारतीय भाषाकुळापेक्षा भिन्न आहेत. भाषेसाठी जसा आपण घराणं
कुटुंब ह्या अर्थी शब्द वापरतो तसाच तो आपण सजीवांच्या वर्गीकरणासाठीही वापरतो. ह्या लेखकाचे जसे डॉकिन्स कुल किंवा भाषांतरकाचे जसे अभ्यंकर कुळ तसेच मार्जारकुळ, श्वानकुळ वगैरे. शतकानुशतके भाषांचा प्रवाह कसा वाहत आणि बदलत गेला याची सहज कल्पना करता येते आपल्याला. कुणाकुणाला माणूस हा विदर्भातल्या माणसापेक्षा वेगळीच मराठी बोलतो एवढंच कशाला भाषा नातवायला कशीही परकी वाटते. दोन पिढ्यांचंच हे अंतर, पण भाषांतर केवढं. वर्षात सकळ मंगळी ईश्वराची मांडी आळी, अनवरत भूमंडळी भेटतो भूता. हे 25-30 पिढ्यांपूर्वीचे लिहिलेलं गेलं पसायदान समजून घ्यायला आपल्याला कोणाची तरी मदत घ्यावी लागते. एका मुलाने तर मला छातीकोटपणे सांगितलं होतं की हे मराठी नाहीच, हे संस्कृत आहे. इतकं ते आपल्याला अमराठी वाटतं. खरंच